पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये असलेल्या अतिशय उच्चभ्रू सोसायटीमध्ये डिलिव्हरी बॉय आहे असं सांगत एक तरुण घुसतो. त्याच्यानंतर तो एका महिलेच्या घरापाशी जातो. तिला सांगतो की तुमचं पार्सल आहे. ज्यावेळी ही महिला म्हणते की नाही, हे पार्सल माझं नाहीये, माझ्या अशा पद्धतीचं कुठलंही पार्सल माझ्याकडे येणारच नव्हतं, त्यावेळी सुद्धा तुमचं पार्सल नसेल तरीही तुम्हाला सही करावी लागेल की हे माझं पार्सल नाहीये आणि पेन आणा असं सांगत मग तो या महिलेला घरामध्ये पुन्हा जायला सांगतो. तेवढ्या वेळामध्ये तो त्याच्याकडे असलेला एक स्प्रे जो असतो तो बाहेर काढतो. तो स्प्रे या महिलेवरती मारतो. त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स असतात त्यामुळे ही महिला बेशुद्ध पडते. त्याच्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार होतात आणि ही सगळी घटना जी आहे ती आज सकाळी उघडकीस आली. घडलेली खरं तर काल रात्री आहे. या सगळ्याच घटनेनंतर असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत. कुठल्याही सोसायट्यांमध्ये येणारे जे कोणी डिलिव्हरी बॉय असतात त्यांच्या बाबतीतले खूप मोठे प्रश्न निर्माण झालेत. सुरक्षेचा मुद्दा आहे. घरात घुसून जर लैंगिक अत्याचार होत असतील तर याचा अर्थ महिला मुली स्वतःच्या घरातही सुरक्षित नाहीयेत, हा एक प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्याच प्रश्नांवरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते अतुल जैन आहेत. सर, तुम्ही या सगळ्या घटनेवरती एक पोस्ट लिहिलीत. डिलिव्हरी बॉय आणि सोसायटीची सुरक्षा या सगळ्यावरती तुम्ही भाष्य केलं. काय वाटतं, डिलिव्हरी बॉयसाठी किती सुरक्षा कुठल्याही सोसायटीमध्ये असणं गरजेचं आहे? बघा, आज तर ही जी घटना घडली आहे ती फार चुकीची घडलेली आहे. ती अशी घडू नये त्यासाठी माझं एक सोसायटी धारकांना एक आव्हान असणार की सोसायटीमध्ये जे पण कमिटी आहे, काय मॅनेजमेंट असणार, त्यांनी आपली सिक्युरिटी कशी तिथं लक्ष, म्हणजे एकदम टाईट सिक्युरिटी म्हणता येईल. म्हणजे सिक्युरिटी शुड बी व्हेरी टाईट. म्हणजे आता तुम्ही बघणार प्रत्येक सोसायटीमध्ये, आता आमच्या सोसायटीमध्ये पण मी एक सांगतो की सिक्युरिटी आज समजो हा सिक्युरिटी गार्ड असेल तर उद्या तो सिक्युरिटी गार्ड चेंज होतो. तर त्याच्यामुळं जे डिलिव्हरी बॉय येतात काय येतात तर ते प्रॉपर त्यांचं लक्ष नसतं. तर माझं एक म्हणणं असं आहे की समजा झोमॅटो आहे, स्विगी आहे, ॲमेझॉन आहे, हे प्रत्येक कंपनीनी पहिले तर त्यांनी त्यांच्याकडं जे डिलिव्हरी बॉय असतात त्यांचं त्यांनी सर्टिफाईड करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचं प्रॉपर आधार कार्ड, KYC डॉक्युमेंट्स हे घेणं गरजेचं आहे. त्यांनी ते डॉक्युमेंट्स घेऊन त्यांना ID कार्ड दिला पाहिजे, त्यांना प्रॉपर ड्रेस दिला पाहिजे. आता तुम्ही सध्या बघत असणार ना तर किती लोक बिगर म्हणजे युनिफॉर्म मध्ये नसतात. स्विगीवाले म्हणा, झोमॅटोवाला युनिफॉर्म मध्ये नसतात. मग युनिफॉर्म मध्ये नसतात तर त्याच्यानी सिक्युरिटी गार्डला प्रश्न निर्माण होतो की ह्याला सोडायचं का नाही सोडायचं. तो सगळ्यात मूलभूत प्रश्न आहे. तर माझं आव्हान असं असणार आहे की एक तर आपल्या सोसायटीमधले कॅमेरे हे नीट पाहिजे, सिक्युरिटी प्रपोज नीट पाहिजे. सिक्युरिटी गार्डनी पण आलेल्या गेलेल्या व्यक्तीचं तिथं रजिस्टरमध्ये नोंद केली पाहिजे आणि तो कुठल्या फ्लॅटमध्ये जातोय. आता समजा तो म्हणतोय की मला XYZ ए बिल्डिंग मध्ये ह्या फ्लॅटमध्ये जायचंय, तर ते सिक्युरिटी गार्डची जबाबदारी आहे की त्यांनी त्या फ्लॅट धारकाला कॉल करा किंवा इंटरकॉम सिस्टम असते प्रत्येक म्हणजे ज्या सोसायटीमध्ये ते दिले गेलेले आहे, तर त्यांनी त्याच्यावर विचारल्याशिवाय त्या डिलिव्हरी बॉयला जाऊन दिलं नाही पाहिजे. हे सगळ्यात बेसिक प्रश्न आहे. म्हणजे माझा हे सर, या घटनेनंतर एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात येते, ते म्हणजे हा मुलगा जेव्हा आत गेला त्याच्याकडे नेमकं काय काय आहे याची चेकिंग सुद्धा झाली नव्हती. जर हे जर चेकिंग झालं असतं तर त्याच्याकडे जो स्प्रे होता, ज्या स्प्रेचा वापर करून त्याने या महिलेला बेशुद्ध केलं, कदाचित तो सुद्धा सापडला असता. केवळ डिलिव्हरी बॉय आहे, मग त्याच्याकडे नेमकं डिलिव्हरी म्हणून तो काय घेऊन आलाय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. 100% ह्याच्यातच मी तुम्हाला सांगतोय की सिक्युरिटी आपल्या इथं जी सोसायटीमध्ये सिक्युरिटी काम करत आहे, जी एजन्सी आपल्या सोसायटीमध्ये काम करत आहे, ती योग्य आहे का नाही आहे, तर ते सोसायटीच्या कमिटीची जबाबदारी आहे त्यांना बघणं. हे कुठल्या डिपार्टमेंट खात्याची का पोलीसची जबाबदारी नाहीये, हे असं माझं म्हणणं आहे. सर, बऱ्याचदा असं दिसून येतं की अर्थात आपण स्विगी झोमॅटो बद्दल बोललो तर त्यांना ऍटलिस्ट त्यांच्याकडे ड्रेस तरी आहे, त्यांचे युनिफॉर्म आहेत तरी. पण बरेच असे ज्यांना आता अमेझॉन, फ्लिपकार्टचे जे पार्सल घेऊन येतात त्यांच्याकडे कुठल्याच पद्धतीचे युनिफॉर्म असतात. मग ते सोसायटीने नियम काढलं पाहिजे की तुमच्याकडं ID कार्ड आहे का नाही, तो युनिफॉर्म मध्ये आहे का नाही, त्याला सोडू नका. सोसायटीचा नियम महत्वाचा आहे. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की समजा Amazon आहे किंवा स्विगी आहे किंवा झोमॅटो आहे, फार कंपन्या आता नवीन नवीन तर कंपनी एवढ्या आलेल्या आहेत की आपल्याला नावं सुद्धा माहित नाही त्या कंपनीचे. तर ते कंपनीची जबाबदारी आहे की त्याच्या कंपनीमध्ये जो डिलिव्हरी बॉय तो नेमणूक करतोय तर त्याला पूर्णपणे त्याचा सर्टिफिकेट, तो कुठल्या ठिकाणवरनं आलाय, त्याचं काय आहे, मूलगाव कुठलं आहे, त्याचं KYC डॉक्युमेंट्स घेणं फार गरजेचं आहे. हे पुढचं हे असे सगळं घडल्यानंतर मग आपण ह्याच्यावर येतो की हे का नाही झालं, हे का नाही झालं. तर त्याच्या पहिले हे सगळी पहिले यंत्रणा ही झाली पाहिजे, ह्या यंत्रणेवर काम झालं पाहिजे.
सर बऱ्याचदा असं दिसून येत आहे की मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी बॉयजची जी संख्या आहे, बरेच जण असे आहेत जे खरंच खूप कष्ट करून दुसरं काही इन्कम सोर्स नाहीये म्हणून मग डिलिव्हरी बॉयचं काम करतात. मात्र अशाही तरुणांची संख्या बरीच आहे, जे खरं तर बऱ्याचदा अल्पवयीन असतात किंवा मग 21-22च्या आतले तरुण असतात. यांच्यावरती अनेकदा किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल असतात. यांना कुठे दुसरीकडे नोकरी मिळत नाही. मग डिलिव्हरी बॉयचं असंही काही तपासलं जात नाही. आपल्याला वाटेल तेव्हा कामावरती या, आपल्याला वाटेल तेव्हा आपण काम सोडूही शकतो. असं कुठलं त्यांच्यासाठी स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन्स नाहीयेत. त्यामुळे अशा पद्धतीचे तरुण सुद्धा डिलिव्हरीच्या या सगळ्या क्षेत्रामध्ये जास्त उतरलेले दिसून येतात. 100% मी तुमच्या ह्याला 100% मला पण हेच म्हणायचं होतं तुम्हाला, की ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, जे गुन्हेगारी क्षेत्रातले आहेत, तर त्यांचं पण छानबीन केली पाहिजे. समजा कुठली कंपनी त्यांना कामावर ठेवतीये, तर पहिले तिथं त्यांनी ते रेकॉर्डवर आहे का नाही ते पण बघितलं पाहिजे. त्याचं पूर्णपणे त्याची खात्री केली पाहिजे. मग त्याला त्यांनी त्या कंपनीत कामाला नोकरीवर ठेवलं पाहिजे. कारण तुम्ही आता जे म्हणतात गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कुठं नोकरी भेटत नाही, कुठं काही काम नसतं म्हणून ते इथं येऊन जॉब करतात. आणि तुम्हाला एक अजून सांगतो, की कित्येक सोसायटीमध्ये सिक्युरिटी गार्डची ही पण कंप्लेंट असती, की हे डिलिव्हरी बॉय समजा त्यांना 1 मिनिटं 2 मिनिटं थांबवलं सुद्धा, की तुमचं ते तपासणी करायची साठी चेकिंगसाठी थांबवलं, तर ते डिलिव्हरी बॉय त्या सिक्युरिटी गार्डला 2 शिव्या घालतो. म्हणजे ते म्हणजे एकदम दादागिरीच करतो. तर त्याच्यानी सिक्युरिटी गार्ड पण कधी कधी हे होऊन त्याला सोडून देतो. तर हे होता कामा नये. ह्याच्यासाठी त्या मी सगळ्यात मूलभूत प्रश्न असा आहे, की सिक्युरिटी गार्ड तुम्ही ह्याला जेव्हा ठेवताय डिलिव्हरी बॉयला, तर ते पूर्णपणे त्याची खात्री केली पाहिजे. त्याच्यावर गुन्हा दाखल आहे का नाहीये, त्याचे डॉक्युमेंट्स प्रॉपर आहे का नाहीये, तो कुठनं आलाय, काय आलाय, त्याचं सगळं सगळं त्याचं छानबीन केली पाहिजे. मग त्याला तुम्ही कामाला ठेवलं पाहिजे. आणि हे ह्याच क्षेत्रात नाही, प्रत्येक क्षेत्रात असं झालं पाहिजे, की गुन्हे आहेत तर त्यांना तुम्ही छानबीन केल्याशिवाय त्याला हेच करू नका. कारण हे घडलं कशाला, तो कुठंतरी काहीतरी गुन्हा, हा गुन्हाच झालाय, आज जे झालंय ते गुन्हाच झालेला आहे. म्हणजे तो गुन्हेगारी क्षेत्रामधला आहे. आणि तो इझिली एंटर करतोय सोसायटीमध्ये. सिक्युरिटी आहे तिथं, सगळं आहे, कॅमेरेज आहे तिथं, तरी तो एंटर करतोय. सर पुण्यातल्या काहीच सोसायट्या अशा आहेत म्हणजे आता ज्या नवीन झालेल्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यांमध्ये अशा पद्धतीचं इंटरकॉम सिस्टम वगैरे असं आहे. मात्र ज्या जुन्या सोसायट्या आहेत किंवा जे प्रायव्हेट बंगलोज वगैरे आहेत त्या ठिकाणी तर अशा पद्धतीची कुठलीच सिक्युरिटी दिसून येत नाही. त्यामुळे जुन्या असतील किंवा नवीन असतील, सगळ्यांच्याच पुणेकरांच्या दृष्टिकोनातून यामध्ये काहीतरी एक मोठं पाऊल उचललं जाणं गरजेचं आहे. सगळ्या ठिकाणी कॅमेरे लावणं आवश्यकता आहे. कॅमेरे सगळीकडे जर लावले, तर हे ह्याच्यावर वचक बसण्यात काय राहणार नाही. ह्याच्यात वचक बसणार. कॅमेरा असला तर तो पण 10 वेळा विचार करणार. पण आज सोसायटीमध्ये कॅमेरा असताना सुद्धा हा तिथे एंटर करतोय, तर ह्याच्या मागं त्याला काहीतरी सोसायटीमधली माहिती असावी म्हणून तो आत गेलेला आहे. किंवा ह्याच्या मागं कोण सिक्युरिटी गार्ड पण असू शकतो त्याला आत पाठव, की बाबा आता मूळ प्रश्न असा आहे माझा, की ती मुलगी एकटी आहे हे त्या माणसाला कसं माहिती? तो कसा आत गेला? तो एंट्री त्यांनी शेवटी सोसायटी गेटमधनंच केली असेल. तर ह्याच्यावर छानबीन झालं लय गरजेचं आहे, की त्याला माहिती कसं की ती मुलगी एकटी आहे. त्या घरात कोणीतरी असू शकतं ना, तो गेला कसा काय? आणि सोसायटीत तुम्ही बघा, तुम्ही आता चेक केला असेल, सोसायटीत कॅमेरे आहेत, सगळं आहे, सिक्युरिटी गार्ड पण आहे. मग तो एंट्री कसं काय करतोय? मग त्याला तुम्ही चेक केलं नाही, तुम्ही त्याला असंच पाठवलंय. मग हे चुकीचं आहे. मग ती सिक्युरिटी एजन्सी कोणाची आहे? ते एजन्सीवाल्याला बोलवा. ते सिक्युरिटीनी कसं सोडलं, हे सगळं छानबीन झाली पाहिजे त्याच्यात. त्यांना असं सोडायला नाही पाहिजे. पोलीसचं काम करत आहे, पण ह्यांचं पण सिक्युरिटीचं एजन्सी कोण आहे? त्याच्यात एजन्सीची पण तुम्ही छानबीन केली पाहिजे. नवीन एजन्सीला काम देऊ नका. जे पहिल्यापासून सगळ्या सोसायटीमध्ये प्रॉपर काम करतात ते एजन्सीवाले, त्यांना कामं द्या. हे नवीन आज बाहेरनं लोक आलेले आहेत कितीक सोसायटीमध्ये, तो कुठनं तरी कुठल्या तरी गावाकडनं आला आणि त्याला तुम्ही सिक्युरिटीचं काम देताय, असं नाही चालू शकत. सिक्युरिटी शुड बी परफेक्ट. त्या सिक्युरिटी गार्डवर आपली सोसायटी असते. त्या सिक्युरिटी गार्ड जो आता फ्रंटला बसलेला असतो त्याच्यावर आपली सोसायटी असते. सर बऱ्याचदा असं दिसून येतं की तुम्ही जसा मुद्दा उपस्थित केलात की सिक्युरिटी गार्ड्सचा, बऱ्याचदा सिक्युरिटी गार्ड किंवा जे वॉचमन असतात हे खूप वृद्ध असतात. हे सुद्धा एक पाहायला मिळतं की बऱ्याचदा रिटायर्ड झालेले, मग त्यांना काही जॉब नसतो म्हणून मग आपण त्यांना जॉब देतो. ठीक आहे, जॉब देतो इथपर्यंत आपण ठीक आहे. मात्र बऱ्याचदा असं होतं की असे जे गुंड प्रवृत्तीचे तरुण असतात, बऱ्याचदा हे डिलिव्हरी बॉयज असतात, हे त्यांच्यावरतीच आरेरावी करतात आणि एक माणूस कायच करू शकतो असं बऱ्याचदा घटना दिसून आलेल्या आहेत यापूर्वी. झालेलं आहे असं. म्हणजे वृद्ध रिटायर्ड आहे म्हणून तो सिक्युरिटी गार्डचं काम करत आहे. पण कसं आहे मॅम, आता तो करतोय काम तर त्याला
करून पण दिलेला पाहिजे. पण तो किती कॅपेबल आहे हे बघणं नाही बघणं हे सोसायटीवाल्यांचं पण काम आहे आणि तेवढीच जबाबदारी ते एजन्सीवाल्याची पण काम आहे की तो काम म्हणजे तो त्याच्यावर कॅपेबल आहे का नाहीये हे एजन्सीनी बघून त्याला नेमणूक केली पाहिजे. कारण सोसायटी धारक जे असतात ते एजन्सीवर डिपेंड असतात. एजन्सीवाला जो तुम्हाला तिथं वर्किंगला माणसं देणार आहे ते माणसं तुम्ही ऍक्सेप्ट करता. ते एजन्सीवर सगळं विश्वास ठेवून हे पुढचं काम असतं. सर, आता या प्रकरणात जर आपण पाहिलं तर जसं तुम्ही एक मुद्दा उपस्थित केलात की ही तरुणी घरी एकटी होती, हे हे या मुलाला कसं काय माहित होतं? तो जितक्या सहज या सोसायटीच्या आतमध्ये गेला, सिक्युरिटी गार्ड असतानाही तो गेला आणि त्याच्यानंतर सगळंच घडलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आता तिथले सिक्युरिटी गार्ड असतील किंवा मग हा जो तरुण आहे, या तरुणाचा शोध अजूनही चालू आहे. हा जेव्हा केव्हा सापडेल याच्यावरती नेमकी कोणती कारवाई व्हावी असं वाटतं? कारवाई म्हणजे बघा, आता कारवाई करणारे शेवटी आता आपले जे शासन आहे ते त्यांनी ठरवायचं कारवाई कुठली करायला पाहिजे. पण कारवाई अशी झाली पाहिजे की तो परत बाहेर निघाला नाही पाहिजे. अशी कारवाई जर स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली तर ते पुढचे जे अजून गुन्हेगारी क्षेत्रातले असो किंवा काय असो असे करणारे जे व्यक्ती असो तर त्याच्यावर एक वचक बसणार की बाबा हे असं घडलं तर हे असं आपले डिपार्टमेंट असं एकदम स्ट्रिक्ट ऍक्शन घेतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे त्याला जन्मटेपच देऊन टाका, आता त्याला बाहेरच काढू नका, नाही तर फाशीत देऊन टाका, असं पण होऊ शकतं. फाशी दिली म्हणजे पुढचे जे असे सगळे आहेत फार गुन्हेगार आहेत लोक की जे असं अजून करू शकतात. आणि तुम्हाला माहिती की ह्याच्यामुळं पुणे शहराचं सगळं म्हणजे आता आज आमच्या त्या भागात त्या गंगाधाम कोंढवा रोडला की आता हे सकाळी असं घडलंय सोसायटीमध्ये बाया सगळे एकदम घाबरून झालेले आहेत. तर लोक बाहेर निघणं पण मुश्किल होऊन जाईल. असून यांच्यावर काय वचक बसली नाही तर लोक बाहेर निघणार नाही, लेडीज लोक बाहेर निघणार नाही, मुली लोक बाहेर निघणार नाही. तर ह्यांच्यावर वचक काहीतरी पाहिजे आणि स्ट्रिक्ट ऍक्शन पाहिजे असं मी आपले पुणे पोलीस कमिशनरला एक रिक्वेस्ट म्हणून असं मी सांगणार. नक्कीच, धन्यवाद सर. आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये आता आरोपीचा शोध सुरू आहे. अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळणं बाकी आहे. सिक्युरिटी गार्डने याला आतमध्ये कसं सोडलं? ही मुलगी घरात एकटी होती हे याला कसं काय माहित? या मुलीची आणि त्याची कुठली पूर्वीची ओळख होती का? किंवा आधीची काही त्यांची पूर्ववैमनस्यातून काही घडलेला प्रकार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे पोलीस या सगळ्यावरती काम करताना पाहायला मिळत आहेत. मात्र या एका प्रकरणामुळे सोसायटीतले राहणारे सगळे नागरिक आणि त्यानंतर त्यांची सुरक्षा हा एक मुद्दा प्रकर्षाने गंभीररित्या समोर येताना पाहायला मिळतोय. त्यामुळे या सगळ्यावरती काम होणं, प्रत्येक सोसायटी धारकाने आपल्या सोसायटीची नेमकी सिक्युरिटी कशी आहे हे चेक करणं सुद्धा तितकंच गरजेचं झालंय. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.